तर तू ती आल्यावर तो असा बघतो तुझ्याकडे एवढी तेच असे करतो आपल्याला. 1988ला तुमचा अशी ही बनवाबनवी हा चित्रपट आला होता. जेव्हा अशी ही जमवा जमवी हे आम्ही ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की त्याचा काही पुढचा भाग वगैरे येतोय की काय, त्याचा काही संबंध आहे का? हल्ली आपण बघतोय की विनोदामुळे जे आहे ते भावना दुखवण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि विनोदामुळे कुठेतरी खालच्या दर्जाला जाण्याचं प्रमाणही वाढले आहे. मला वाटतं या प्रश्नात उत्तर तुम्हीच दिलं तर नाही का चालणार. काय माहिती जीवन गौरव पुरस्कार दिला ना की जनरली असं समज होतं की सगळं संपलं वाटतं यांचं. कुठल्या नटाचं उत्तर असेल तर की प्रत्येक भूमिका ही मला आव्हानास्पदच वाटते. आणि मग आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या विनोदी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. आजच्या विनोदी चित्रपटांबद्दल तुमचं काय मत आहे? आजचे विनोदी चित्रपट खरं सांगायचं तर माझी चांगली जोडी जमली होती रंजना बरोबर. नमस्कार, मी आहे तुमची आरजे सोनाली. आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र भूषण महानायक अशोक सराफ सर. मामा खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. नमस्कार. छान वाटतंय तुम्हाला भेटून आणि तुमची मालिका बघूनही आम्हाला छान वाटतंय. हसतोय आम्ही. तुम्ही ज्या पद्धतीने चिडतायत त्यावरती आम्ही हसत आहोत. कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय प्रेक्षकांचा? छानच आहे प्रेक्षकांचा रिस्पॉन्स. म्हणूनच तर लोकांना जास्ती आवडते ना. आणि एक वेगळं आहे ते, म्हणजे आतापर्यंत केलेल्यापेक्षा याच्यापेक्षा वेगळं आहे थोडंसं, म्हणजे स्टाईल करण्याची. आणि माझ्या आतापर्यंत कॉमेडीमध्ये हे करत होतो पण हे जरा एक वेगळं ट्राय करून बघितलं. एक निश्चित एक स्वतःची काहीतरी धोरण आणि निश्चित एक ठाम निश्चय असणारा एक माणूस आहे आणि त्याची ती गोष्ट आहे समजला. किती छान. आणि आता अजून एक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगणार आहात. खरं तर 1988ला तुमचा अशी ही बनवाबनवी हा चित्रपट आला होता आणि आज जवळपास 37 वर्ष झाले. त्याची जादू प्रेक्षकांवरती आजही कायम आहे. जेव्हा अशी ही जमवा जमवी हे आम्ही ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की त्याचा काही पुढचा भाग वगैरे येतोय की काय, त्याचा काही संबंध आहे का? तर तुमची पण अशी काही प्रतिक्रिया होती का जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळालं? हां, मलाही तसंच वाटलं होतं की पहिल्यांदा एक असा काही संबंध असेल का. मी नुसतं वाटलंच होतं, कारण खात्री नव्हती, कारण नसणार हेही माहीत होतं, पण म्हटलं काय असला तर. पण तसं काही नाही आहे त्याच्यात. ती एक वेगळी स्टोरी होती आणि ही एक वेगळी लव्ह स्टोरी आहे. येस. ती मित्रांची स्टोरी. ती सगळे मित्र कशी बनवाबनवी करतात. इकडे जमवाजमवी चाललेली आहे आणि ती सुद्धा प्रेमाची जमवाजमवी आहे. अगदी. त्यामुळे काय हा सब्जेक्ट फारच वेगळा आहे. ते म्हटलं. आणि एकंदर सिनेमा केल्यानंतर आणि तो करत असताना जाणवतं की हेच नाव याला योग्य आहे की अशी ही जमवाजमवी कशा रीतीने जमवलं जातं. मामा, जेव्हा तुम्हाला संहिता मिळाली तेव्हाच तुम्हाला ह्या सिनेमाचं टायटल माहिती होतं का की नंतर ठरलं? नाही, टायटल आधीच ठरवलं होतं. म्हणून मी म्हटलं वाचलं, मला कळलं की नाही बरोबर आहे. पहिल्यांदा मलाही वाटलं होतं की असंही जमवजमवी कुठेतरी तिकडे वाटतंय, म्हणजे वाटण्यासारखं काही नाही, फक्त अशी ही आहे म्हणून ते वाटत होतं. पण तसं काही नाही. वेगळं योग्य आहे, म्हणजे स्टोरीला धरून आहे ते. अमेझिंग. आपण जेव्हा सिनेमाचं पोस्टर पाहिलं तेव्हाच त्यावरती लिहिलं होतं खट्याळ गोंडस मजेदार हळवी अशी ही जमवा जमवी, जी आता एप्रिल महिन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मामा, आजपर्यंत आपण बघतो आहोत की तुम्ही जेव्हा पण सिनेमा केला आहे त्यातल्या तुमची भूमिका पाहिली, त्याचा अभ्यास केलेला आहे. जेव्हा अशी ही जमवा जमवीची संहिता तुमच्याकडे आली तर ती संहिता वाचताना काय काय गोष्टी जाणवल्यात आणि काही सुचवलं होतं का? पहिल्यांदा म्हणजे वाचल्यानंतर मला तर कळलं की ही काहीतरी इतर ज्यावेळी आधीची जी कॉमेडी करतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. बरं. कॉमेडीच आहे. एक उतार वयातली हे आहे ती कॉमेडी. उतार वयातलं लव्ह स्टोरी आहे ती. पण लव्ह स्टोरी आणि ती लव्ह स्टोरीची आणि त्याची जमवाजमवी अशी एकंदर स्टोरी आहे ती. तेव्हा हे काहीतरी वेगळं करायला पाहिजे. पण शेवटी त्यातला थ्रेड शेवटी एकच आहे की कॉमेडी. एक अत्यंत खुशाल असं म्हणजे आनंदी असा वयस्क माणूस आहे. वयस्क म्हणजे 70पर्यंत असेल, 65-70पर्यंतचा. आणि त्याच्यात एजच्या म्हणजे त्याच्यापेक्षा लहान असल्या बाईची कशी लव्ह स्टोरी त्यांची आहे आणि त्याचा ॲटिट्यूड हे कसा असतो आणि ती कशी असते. हा एकदम खुशाल जण म्हणजे कॉमेडी करणारच माणूस अशा रीतीने तेच केलेलं. म्हणजे बेस त्याचा हे ठेवून दिलेलं आहे की कॉमेडी आहे, पण लाईट कॉमेडी आहे. इतर कॉमेडी जी होती की जी फार्सिकल कॉमेडी होती किंवा जी ॲक्शन कॉमेडी होती त्यापेक्षा ही वेगळी कॉमेडी आहे. हल्ली आपण बघतोय की विनोदामुळे जे आहे ते भावना दुखवण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि विनोदामुळे कुठेतरी खालच्या दर्जाला जाण्याचं प्रमाणही वाढलं आहे.
खालच्या दर्जाला प्रमाण वाढलंय असतं का असं काही विनोदामध्ये खालचा आहे. दर्जा असतो? काय विनोदामध्ये खालचा दर्जा असतो का? आहे तर निश्चित आहे ना, का नाही असणार. काय झाली नाही परत पिक्चर, बरेच असे पिक्चर झालेले आहेत की डबल मिनिंगने बरेच पिक्चर आलेले आहेत ना. पण तो खालचा दर्जा आहे, पण तुम्ही तो करावा की नाही हे शेवटी माणसावर अवलंबून राहतं. आता आम्ही असं केलं, आम्ही आता याच्यात आमच्या या सिनेमामध्ये कुठेही म्हणजे लग्नासारखे हे असून सुद्धा कुठेही तुम्हाला असं वल्गॅरिटी सापडणार नाही. कधी ओलांडून कधी गेलेलं नाही आम्ही. तर ते तुम्ही सादर करणाऱ्यावर अवलंबून आहे. ते ओव्हर पण करता येते, अंडर पण करता येते. काही जण स्वतःसाठी करत असतात, काही जण लोकांसाठी करत असतात. महत्वाचं आहे. तुमच्यासाठी तर लोकांकडनं हेच नेहमी पावती मिळालेली आहे की आपण विनोदाचे बादशाह आहात. पण तुमच्या नजरेतनं तुम्ही कोणाकडे बघतात की तुम्हाला असं वाटतं की यांच्यासोबत मला खरंच खूप टफ कॉम्पिटिशन आहे, याचाही विनोदाचा जो आहे अचूक टायमिंग आहे किंवा छान आहे? मला वाटतं या प्रश्नात उत्तर तुम्हीच दिलं तर नाही का चालणार. लक्ष्मीकांत सर, हे बघा, अशोक सराफ सर आणि लक्ष्मीकांत सर ही जोडी तर आजही इथे आहे. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही कधी विचार केला का किंवा आत्ताच्या काळामध्ये तुम्ही कुठे बघता आहात तर तुम्हाला काय वाटतंय? काय आहे, हल्लीची कॉमेडी जास्ती लाऊड व्हायला लागलेली. म्हणजे काय, म्हणजे एकंदर जनरेशन प्रमाणे पण असेल. जनरेशन हल्ली जरा जास्तीच लाऊड व्हायला, त्यामुळे तेवढं असेल. त्यामुळे सादर करणारे त्याप्रमाणेच करावे लागते. कॉमेडी कशी करायची म्हटलं शेवटी त्यांच्यावर अवलंबून आहे ना. आता ह्या बघा, ह्या फिल्ममध्ये आहेत वंदनाजी, त्यांचा सुद्धा खूप अचूक टायमिंग आहे. तुम्ही आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा काम केलंय. अंधळी कोशिंबीर मला असं वाटतं चित्रपट होता, आणि त्या पण खूप मार्मिक पद्धतीने बोलतात. ती चांगलीच आर्टिस्ट आहे. तिने ह्याच्यातलं केलं, तिची स्टाईल एक वेगळीच आहे, माझी स्टाईल वेगळीच आहे. येस, त्यामुळे दोघांची स्टाईल मिळून तर मस्त हे झालेलं त्याचं. ती जुगलबंदी आम्ही अनुभवणार आहोत, पण त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. सेटवरती असताना म्हणजे या बाबतीत तुम्ही दोन्ही कलाकार एकमेकांकडे कशा पद्धतीने बघत होतात आणि ही जी भूमिका करत होतात स्पेशली अशी ही जमवा जमवीमधील, त्यामध्ये ह्या गोष्टी कशा बॅलन्स केल्यात? तिला स्वतःला सेन्स ऑफ ह्युमर असल्यामुळे, चांगलं डायलॉग असल्यामुळे मला जास्ती कठीण पडत नाही. कारण गिव्ह अँड टेक मध्ये काय होतं, मी माझं टायमिंग जे जमून जर घेतलं समोरच्यांना तर ती चांगली व्हायलाच पाहिजे कॉमेडी. कारण सगळ्यात बेसिकली टायमिंग हे सगळ्यावरच अवलंबून असतं, आणि ती तिला सेन्स असल्यामुळे ते चांगल्या रीतीने झाली ती कॉमेडी आमची. म्हणजे ती युनिक आमची जोडी मस्त झालेली आहे. मामा, आता आपण ह्या चित्रपटामध्ये बघूयात किंवा यापूर्वी सुद्धा आपण जे जे चित्रपट केलेले आहेत त्यामध्ये तुमचा विनोद हा नेहमी नैसर्गिक वाटलेला आहे. पण मला जाणून घ्यायचं आहे की आपण जेव्हा स्क्रिप्ट हातात येते तेव्हा तो किती प्रमाणात स्क्रिप्टेड असतो आणि किती प्रमाणात तो इम्प्रोव्हाइज केलेला असतो? इम्प्रोव्हाइज तर करावंच लागतं, पण इम्प्रोव्हाइज एका सर्टन स्टेजपर्यंतच करावं लागतं. तो कधी बाहेर जाता कामा नाही, कॅरेक्टर सोडून काही होता कामा नाही. मी जास्तीत जास्त टू द कॅरेक्टर करायचा प्रयत्न करतो. फालतूगिरी करायची नाही कधी. ती फालतूगिरी केली मग ती बफूनरी होते कित्येक वेळेला, तर ती करण्यात काही अर्थ नसतो. कॅरेक्टर काय सांगते तुमची, बरं कॅरेक्टर नुसते असे सांगू नये. कॅरेक्टर जेव्हा कॉमेडी करत असते त्या बऱ्याच गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. समोर कोण आहे ते पण अवलंबून असतं. माझ्यासमोर जर माझ्या वयाचा असेल तर माझी कॉमेडी वेगळी होईल, लहान असेल तर ते वेगळी होईल. माझ्यापेक्षा वयाने जर मोठा असेल तर मी तशी सोय करू शकणार नाही कॉमेडी जी मी माझ्याच्यावर करतो. मला थोडं काहीतरी त्याला काहीतरी लिमिटेशन दिली, मी फालतू कधी हे करणार त्याच्यावर. बरेच प्रकार आहेत त्याला. तुम्ही तो स्टडी करायला पाहिजे की तुम्हाला कुठल्या प्रकारची कॉमेडी पहिली सादर करायची आहे. हे नेहमी समोरच्यावर अवलंबून असतं. कोण तुमच्या समोर उभा आहे, किती वयाचा माणूस उभा आहे, तुमचं त्याचं नातं काय आहे, हे सगळं अवलंबून असतं त्याच्यावर. बरं शेवटी परत एक प्रश्न असतो की त्याची स्टाईल काय आहे, तो कितपत रिस्पॉन्स देऊ शकेल हेही विचारात घ्यावं लागतं. कारण मी माझी कॉमेडी करणार त्यांना रिस्पॉन्सच नाही दिला, त्याला त्याच्याकडून नाही झालं पाहिजे का फुकट जाते ना. कारण ऍक्शन आणि रिॲक्शन ही सगळ्याच बाबतीमध्ये, एक वेळ ऍक्शन केली तर इझी पडेल, पण रिॲक्शन देणे सगळ्यात कठीण आहे. तर ते सबशेल फेल ठरतं, त्याशिवाय यशस्वी होऊच शकत नाही कॉमेडी ना. खूप असतं. मला अजून तुम्ही म्हणाल की वंदना मॅम इथे आहेत, पण जेव्हा एखादा लहान कलाकार तुमच्यासोबत असतो, वयाने लहान, तर त्यांच्यासोबतचा एखादा अनुभव सांगू शकता का? आठवण काही सांगावीशी वाटते? माझ्या बाबतीत काय झालं माहिती, आता सिनियरिटी असल्यामुळे, माझी सिनियरिटी असल्यामुळे समोर येणारा माणूस थोडा दचकलेला असतो. हो, म्हणजे मी दिसतं मला तो दचकलेला आहे ते.
मग काय त्याला मग आपल्याला सावरून घ्यावं लागतं त्याला की आपण मग त्याच्यावर बोलताना मग अरे काय म्हणजे कित्येक वर्षाची ओळख आहे असं त्याला दाखवावं लागतं. तो अभिनय करावा लागतो का? करावा लागतो पहिल्यांदा सगळ्यात. आणि मग तो जरा मोकळा झाला की मग तो काहीतरी हे करू शकतो. त्याच्या तोंडातून शब्द पण फुटले असे कित्येक आर्टिस्ट मी पाहिलेले आहेत. एक तर हिरो असं होतं म्हणजे त्याला बघितलं चेहऱ्यावर वगैरे की हा आता काय करू शकणार नाहीये. तेव्हा त्याला मग काय कुठे होतं मग काय अरे कधी आलास तू असं करून एकदम अशा रीतीनं बोलायचं की जवळजवळ कित्येक वर्षाची त्याची मैत्री आहे. आणि तो मग मोकळा झाला आणि मग त्याने इतकं सुंदर काम केलं त्याच्यात. बाबा सुंदर काम करत असताना आपलं ना स्वतःचं एक रुटीन ठरलेलं असतं. आपण जेव्हा सेटवरती जातो आपलं काम करतो आणि सेटवरनं परत येतो तर त्या बाबतीत मामांचं रुटीन काय आहे? कसं असतं? कसं स्वरूप असतं तुमच्या? माझं स्वरूप म्हणजे सेटवर गेल्यावर बाहेर येतात. म्हणजे तुम्ही घरातनं जेव्हा सेटवरती जायला निघतात ते सेटवरनं परत घरी येईपर्यंत तुमचं कसं असतं रुटीन? घरी आल्यानंतर माझं मी जेव्हा निघतो तेव्हा साधा माणूस असतो अगदी तिथे जाईपर्यंत. तिथं गेलं की मग मी तो माणूस होतो. मग मी बाकीचं राहून जातं सगळं. ते तुम्ही ते धरून ठेवलं आणि बाकी सोडलं की तुम्ही बरोबर त्याच्या लाईनीवर राहता. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे खरं म्हणजे तुम्ही सगळं बाकीचं विसरलं पाहिजे. आता तुम्हाला काय इथे जिथे आलं तर तुम्हाला तिथं काय करायचं आहे. मी सेटवर आलं तर मी सेटवर कधी दुसऱ्याचं सीन चालू असतं मी सीन माझा सुरू झाला का तो म्हणजे आणि मी मला बसायला लागले आणि तो त्याचा चालू आहे त्यातलाच प्रकार त्यातल्या सीनमध्ये मी जात नाही सेट सोडून कधीच. तुम्ही तिथेच असता? मी तिथेच बसलेलो असतो खुर्चीवर. म्हणजे त्याचा सीन म्हणजे कारण काय होतं एक तर मी तिथून गेलो तर मी त्याच्यापासून तुटला जाईल जे काय होतंय चाललंय त्याच्यात. बरं शेवटी तो काय करतो हे मला बघायलाच पाहिजे. एखादी ऍक्शन असा करून जातो जरी ते लहान असला बाहेर तरी असं काय करून जातो की थोडा विचार करावा लागतो. अरे यार असा करून गेलाय आता याच्यावर काय करावं असं थोडा विचार करावाच लागतो. कारण सांगता येत नाही ना कुठले हे करेल सांगता येत नाही असं. त्यामुळे मी जास्ती करून सेट कधीच सोडत नाही. मला सांगितलं की तू पॅकअप असं म्हटलं त्याशिवाय मी जात नाही कधी. आणि दुसरी गोष्ट पॅकअप म्हटलं तरी मी परत एकदा विचारतो. हो मी पॅकअप मी झाल्यानं माझं संपल्याचं सांगितलं की मी तिथंच असतो. मी थोडा इकडे तिकडे फिरतो इकडे 5-10 मिनटं काढतो आणि परत एकदा मी विचारतो पॅकअप का असं रिकन्फर्म करतो. याचं कारण काय की काय असतं कधी त्याच्या व्यापात एखादी असतो एखादी विसरलेला असतो काही काय घ्यायचं तर मी गेल्यानंतर त्याला आठवण व्हायला नको ना. म्हणून थोडा आठवण बघ तू थोडा विचार कर. वा 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 कमाल. सांगायचं नाही त्याला तू विचार कर म्हणून परत येऊन विचारायचं पॅकअप ना नक्की. मग तो दुसऱ्यांदा पॅकअप मग झाला. खूप भारी मामा खूप भारी. मला सांगा की आता तुम्ही म्हणालात की आपण जेव्हा बघायचं आणि मग आपल्याला जाणवतं की अच्छा याने छान केलं मग ते आपण तसं आपल्याच्यात काही ॲडिशन करूयात. तर हे किती महत्त्वाचं असतं की एका कलाकाराकडनं दुसऱ्या कलाकाराने शिकणं. खरं तर तुम्ही अभिनयाचं विद्यापीठ आहात आणि तुम्ही हा विचार करता. नाही हे तर करायलाच पाहिजे ना. कारण काय असतं सगळेच जण सगळं चांगलं करतील असं काही सांगता येत नाही. इव्हन काही माझ्यात पण काही त्रुटी असू शकतील ना. मी असं म्हणू शकत नाही ना की मी जगातलं बेस्ट मी करतो असं म्हणत नाही. चांगलं करत असेल पण बेस्ट करतो असं मी बिलकुल म्हणू शकत नाही ना. कधीतरी असं जाणवलं का की एखादा सीन केल्यानंतर डिरेक्टरनी तो ओके दिलेला आहे पण तरी तुमच्या मनात होतं की नाही याचा अजून एखादा टेक झाला असता तर अजून चांगलं काहीतरी आलं असतं आणि तुम्ही त्याला असं नाही म्हटलं? नेहमीच वाटतं ना. मला तर असं वाटतं की मी केलं नाही मी बरोबर नाही केलं आता बघूया पुढच्या वेळेस बघूया काय करणार परत तर काय करू शकत नाही. तर काय नाटक नाही आहे म्हणूनच नाटकाचा जास्ती फायदा असतो. कुठल्याही नटाने पहिलं नाटक का करावं त्यासाठी आहे. तिकडे तुम्हाला स्टडी करता येतो की तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन ही काय चीज आहे ह्याचा स्टडी करता येतो. तरी आज नाही हे केलं उद्या हे करून बघूया परवा ते करून बघूया असं तुम्हाला हे करतं. इकडे तुम्हाला एकदा केलं की तुम्हाला नंतर पुढच्या पिक्चरमध्ये त्याशिवाय नाही. नाहीतर रिहर्सलमध्ये मी रिहर्सल्स करतो. मला रिहर्सल करायला जास्त आवडतात. हो ना. कारण रिहर्सलमध्ये तुम्हाला त्याच्यातूनच काहीतरी रिहर्सलमध्येच सापडतं काहीतरी वेगळं. आता बघा मी काय झालं मी जेव्हा धुंडणार का करत होतो तेव्हा त्यातलं जे इतकं फेमस होतं ते मलाही माहित नव्हतं एवढं फेमस. खोकऱ्याचं हे केलं होतं ते खोकतो तो नाही ते काय त्याला पर्टिक्युलर होतं तर ते जे केलं मी मला आधी आठवत नव्हतं केलं नव्हतं मी ते मला रिहर्सलमध्ये सापडलं. हे सुद्धा मला एक झालं हे रिहर्सलमध्ये सापडलं. कारण त्याच्या करता होतं की एक मुलगी आली त्या ह्याच्यामध्ये नवरी म्हणजे नवऱ्याला ती मुलगी येते. आता साधारण एक चांगली दिसणारी मुलगी आली
आणि जो ज्याचं लग्न व्हायचं असा मुलगा असेल तो पहिल्यांदा आपण स्वतः नीटनेटकं दिसावा असा प्रयत्न करेल. स्ट्रेट गोष्ट आहे. तर तो ती आल्यावर तो असा बघतो तिच्याकडे शेवटी केस असे करतो आपलं हे करून आपण चांगलं दिसतो. तर मॅनरिझम मग हे असं मग ते वाढत चालत मध्ये आणि ते इतकं पेपर पावलं किंवा खोकला हा जो विडवला हा मला खरोखरच खोकला आला होता. तर माझ्या हातात पाईप दिला होता. तर पाईप मधला जो तंबाखू आहे हा तंबाखू तसं ओढणं फार कठीण आहे. तो थोडा कडक असतो. तर मला माहित नाही ना मी कधी तो तंबाखू घेत गेला होता. मी ते घेतलं पहिलं मला पहिला खोकला बसला वाक्यावर बा असं झालं आणि तो मला तिकडे सापडला ना. मग त्यासाठी रिहर्सल करायला पाहिजेत. तर रिहर्सलमध्ये कधीतरी सापडून जातं काहीतरी. कुठलाही हे ठरवून होत नाही कधी की मी आता याच्यात असं करणार तसं नाही होत कधी. खूप छान सांगितलं मामा. मी तुम्हाला मुद्दामून ह्यासाठी विचारलं की मला जेव्हा पण मी काम करते तेव्हा कुठेतरी ही मनात सतत भावना असते की नाही अजून चांगलं झालं असतं हे काही छान झालंच नाही. पण लोकांच्या दृष्टीने ते छान झालेलं असतं पण आतून मन म्हणत असतं की अजून व्हायला पाहिजे. याचं कारण म्हणजे तुमच्यातला जो नट असतो ना तुमच्यातला तो इतकं सॅटिस्फाय तुम्ही सॅटिस्फाय झाला की तुम्ही संपलात. खरंय खरंय. पण म्हणून काय मुद्दाम सॅटिस्फाय व्हायचं नाही असंही नाही. काही काही तुम्ही चांगलं केलेलं असतं पण तुम्हाला तसं वाटतं ना की मी तुम्हाला जर दुसरा रस्ता दिसत असेल की नाही असं केलं असतं बरं झालं असतं तर मग तुम्ही अतृप्त आहात. तेव्हा अतृप्त असणं हा किती नटाला शेवटी फायदेशीर आहे. वा. आणि मग आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या विनोदी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. आजच्या विनोदी चित्रपटांबद्दल तुमचं काय मत आहे? आजचे विनोदी चित्रपट मला असं वाटतं की मला वाटतं की हाच मोठा विनोदाचा भाग आहे. नाही असं नाही मी म्हणते विनोदी आहेत ते निश्चित आहेत असं का मी म्हणू. कारण काय असतं म्हणजे विनोद केल्यानंतर जेव्हा लोक हसतात ते विनोद असल्यामुळे हसतात ना. मग ते विनोदी असणारच ते. मला विनोदी वाटते की नाही हा माझा प्रश्न आहे. ती वैयक्तिक चॉईस. हा दिवस मला कळत नसेल असंही असू शकतं ना. पण तो विनोद निश्चित असणार. पण तो विनोद ऑडियन्स आपला इतका वाचला ना त्यांना बऱ्याच तऱ्हेचे विनोद आवडत असतात आणि बऱ्याच गोष्टीतून तो विनोद शोधत असतात त्यांना मिळतात ते. म्हणून आपण असं नाही म्हणू शकत नाही काय विनोदीचा दर्जा खाली आहे का उपर आहे काय म्हणू शकत नाही आपण. काही लोकांना ते आवडतात पण ना. त्या कसे तसे काय असेल काही हिट पण झालेले आहेत नाही का. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही दर्जा खालीवर. दर्जा खालीवर काय होतो तर नटाचा दर्जा खालीवर. ज्या अर्थी तो जसं विनोद करतो तेव्हा त्याचा दर्जा ठरतो ना. ते वाईट आहे ना. काय वाटतं? पटतंय. मामा तुम्ही आतापर्यंतच्या भूमिका केल्यात त्यातली तुम्हाला काय वाटतं की कुठली सगळ्यात जास्त अवघड होती आणि त्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे आव्हानात्मक होती ती असं वाटतंय कधी? नाही खरं म्हणजे काय माहिती आहे आता टिपिकल अगदी जर कुठल्या नटाचं उत्तर असेल तर की प्रत्येक भूमिका ही मला आव्हानास्पदच वाटते. हे खरं असं उत्तर त्याचं असणार हो की नाही. पण माझ्या बाबतीत ते खरं आहे. नाहीला जाय माझं पण खरं आहे ते की प्रत्येक भूमिका काय असतं तुम्ही जेव्हा करताना तेव्हा एक आव्हानच आहे ना तुम्हाला. त्यावेळेस आव्हानच आहे ना. इव्हन टोटल जी भूमिका आहे तुमची आव्हानच आहे की आज तुम्ही मागे केलेली आहेत आता यावेळी तुम्ही करता तुम्ही काहीतरी वेगळं तुम्हाला लोकांना द्यायलाच पाहिजे ना. आता माझी यावेळची कॉमेडी वेगळी होती आतापर्यंतची पण आता जी या पिक्चरमधली आहे ती वेगळीच आहे. थोडी आहे कॉमेडीच पण ती वेगळीच आहे. खूप छान. मामा शेवटचे 2 प्रश्न आहेत. आपण आत्ता जर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला काय वाटते की या गेल्या काही दशकांमध्ये कोणते मोठे बदल झालेत? टेक्निकली बदल झालेत तेवढे जास्ती झालेले आहेत. खरं म्हणजे बदल व्हायला पाहिजे ते कथेच्या दृष्टीने व्हायला पाहिजेत. पण ते काय जसं वाटत नाही सगळं दिसत नाही. मराठीत नाहीच दिसत आहे. मराठीत नाहीच होत आहे. मी इथून कॅमेरा लावलात काय तिथून कॅमेरा लावलात काय शेवटी दिसणारच ते की नाही. तो काय प्रश्न तुम्हाला इथूनही लावा असं वाटतो आणि इथून लावा असं वाटतो याच्यातच आलं त्याच्यात काय त्याची काही निश्चितता नाही काही. अभिनय करायचा म्हणजे तोच एक करायला पाहिजे जो तुम्हाला करायचा आहे तोच असं आहे ते. त्यामुळे टेक्निकली चिकार बदल झालेले आहेत. काय असतं तुम्ही शेवटी काही कसंही सादर करा
शेवटी लोक अडकून राहतात, ते कथानकामध्ये अडकून राहतात. खरंय खरंय खरंय. अशी बनवा बनवी त्याचं उदाहरण आहे. ते तर आहे ना. सगळं कुठलंही पिक्चर घे, हिट पिक्चर कुठलंही आहे, हे त्या कथानकामुळे हिट झालेलं आहे. परत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे, हे दिग्गज कलाकार आम्ही आहोत असं तू म्हणतेस, मी आहे नाही आहोत, आम्ही सादर करतो. पण आम्ही जे सादर केलंय ते कोणी बघितलंच नाही, त्याला काय अर्थ आहे? म्हणूनच आम्ही सांगतोय, म्हणून चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये या, त्यासाठीच हा सगळा आम्ही जो आपण म्हणूयात ना घाट घातलेला आहे. आणि आमचा जो बॅनर आहे हा सगळ्यात एवढा मोठा आहे, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतला सगळ्यात नावाजलेला बॅनर आहे व्ही शांताराम प्रोडक्शन्स. मग मामा आठवण ताज्या झाली असतील ना काय, जेव्हा हे बॅनर तुमच्यासोबत दुसरं पिक्चर आहे माझं यांच्याबरोबर. त्यामुळे पहिलं तर काय चांगलं झालं, हेही तसंच जाईल, निश्चित जाईल असा माझा हेतू होरा आहे. बर, एखादी आठवण व्ही शांताराम सरांबद्दलची? मी त्यांच्याबद्दल मी काय बोलू, मी काय म्हणणार, मी जवळ जायला सुद्धा टरकायचं, मी जाणार बोलणार काय ते आमच्याकडे. हा, तुम्ही घाबरायचे म्हणजे काय, मी कोण काय झालंय आम्हाला विचारा, आमच्यासाठी तुम्ही कोण आहात? काय झालं, चंद्रबाबूंनी त्यांनी सांगितलं मी कधी सेटवर येणार नाही, बनवा बनवीच्या वेळेला मी कधी सेटवर येणार नाही, तुम्ही काय करायचं ते करा तुम्ही. आणि त्याप्रमाणे ते कधीही सेटवर एकदाही आले नाहीत, त्यांची काहीही ढवळाढवळ नाही त्यात. तुम्ही करा, मी नंतर बघेन. त्यांनी एकदम पिक्चर बघितली, ती फर्स्ट प्रिंट बघितली. तुम्हाला त्यांचं दडपण येऊ नये म्हणून ते सेटवरती आले का? म्हणजे कलाकारांना येतच ना, येणारच ना, आम्हाला दिग्दर्शकापासून सगळ्यांना येणार. मग ती पहिली प्रिंट पाहिल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांनी बाहेर आले, ते त्यांना आवडले पिक्चर, ते छान केलं त्यांनी, सचिनचं त्यांनी कौतुक केलं. आणि मी उभा होतो आणि माझ्याजवळ सुशांत उभा होता. त्यावेळेला सुशांत बघ कॅरेक्टर अशी करतात, अरे अरे बापरे, मी सगळ्यात मोठी पावती म्हणतो माझ्या आयुष्यातली ती, सगळ्यात मोठा पुरस्कार. अरे त्यांनी म्हणावं की बघ कॅरेक्टर कशी घडवावी बघ याच्याकडे. त्यांना वाटावं येतं की कॅरेक्टर बरोबर ती घडवली गेली. त्याचं धडपडणं, धावणं, बिळणं, चिडणं, रागायचं सगळं एका वेळी जे होतं ज्या कॅरेक्टरला ते इतकं परफेक्टली दाखवायला गेलं असं त्यांचं मत होतं. आणि त्यांचं मत म्हणजे काय, पुढे बोलायलाच नको ना. एक नंबर, ज्यांनी चित्रपट सृष्टी घडवली सगळी. खूप सुंदर. या चित्रपटसृष्टीला मध्ये आम्ही आतापर्यंत अनेक कलाकारांना पाहिलं आहे. तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कुठली? म्हणजे आता आम्ही वंदना मॅम आणि तुम्हाला बघणार आहोत, पण तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणती आहे? बऱ्याच जणांबरोबर झाल्या जोड्या, म्हणजे बऱ्याच तुम्हाला आवडलेली जोडी म्हणजे आम्ही तुमची पाहिली आहे, त्याच्यानंतर वंदना मॅमची आता बघतोय, पण त्याच्या आधी तुम्ही आणि निवेदिता मॅमची पाहिलेली आहे. मग माझ्या निवेदिता म्हणजे आमची जास्ती पिक्चर्स नाही झाले, एखाद दुसरं झालं असेल, पण ते लोकांच्या डोक्यात ही याची बायको ते नाही होत तेवढं काय. मग ते नातं जे एकदा फिक्स झालं की मग काय होत नाही, लोकांच्या डोक्यात येत नाही काय. मग पण तुमची आवडती जोडी कुठली? खरं सांगायचं तर माझी चांगली जोडी जमली होती रंजना बरोबर. एक फाईन आर्टिस्ट, नो डाऊट, मेहनतू आर्टिस्ट. आपल्याला एखादं गोष्ट जमत कसं नाही हा तिचा हे असायचं, जमत कशी नाही, मी करणार ती करणार, हा ध्यास सतत. एवढा जेव्हा तुमचा ध्यास असतो ना तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल होता. आणि म्हणून ती सक्सेसफुल झाली. नाही तर तिने सुरुवातीला केलेले पिक्चर्स मी पाहिलेले आहेत. का केले असे होते पिक्चर्स, पण नंतर तिने स्वतः इतकं डेव्हलप करून गेली ती. आणि तिचे माझे इतके तिचे आणि माझे जास्ती पिक्चर आले इंडस्ट्रीमध्ये जोडीचे आमचे. तिची आणि माझी जोडी जमली होती त्यावेळेला. जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच निवेदिता मॅम यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला, तर तो क्षण जेव्हा तुम्ही पाहिला मनात काय भावना होती? काय माहिती, जीवन गौरव पुरस्कार दिला ना की जनरली असं समज होतं की सगळं संपलं वाटतं यांचं, असं समज होतो. मी पहिल्यांदा मला जेव्हा जीवन गौरव दिला पहिल्यांदा बऱ्याच वर्षापूर्वी दिला, ते मी म्हटलं आता कुठे जीवन गौरव देतात, म्हणून म्हटलं अहो पण ते मोठ्या माणसांना देतात ना असं मी म्हटलं त्यांना.
मला अशोक चव्हाणांचा फोन आला होता की याच्यासाठी आम्ही तुमचं नाव जीवनगौरव यावेळेला पुरस्कार देणार होतो. अहो पण म्हटलं तो मोठ्यासाठी दे, मोठ्या म्हणजे काय वयाने मोठ्याने असं होतं ना, मोठ्या माणसासाठी देतात ना. मग काय तुम्ही मोठेच आहात ना म्हणाल. बरोबर ठीक आहे म्हणजे पण तो काय आहे जीवन गौरव फार लहान वयात दिला ना म्हटलं तर लोकांना तेवढं त्याच्यावर हे नाही बसत. म्हणतात हा कुठेतरी बहुतेक वशिला लावला असेल असं त्या समजतो. पुरस्काराचं आपण म्हणूयात की त्याची प्रतिष्ठा थोडी कमी होते जर कमी वयात दिला गेला तर. हा पण तो एक ठराविक म्हणजे योग्य वयात दिल्यानंतर त्याचं जास्ती होतं. आता निवेदिताचं तसं पाहिलं तर ती अजून तिचं काम अजून चालू आहे ना, अजून ती करतच आहे. पण आता जीवन गौरव का दिला मला काय कळलं नाही. पण नुसता गौरव दिला असं ठीक होतं. निवेदिता गौरव पुरस्कार ठीक आहे, जीवन गौरव म्हटलं की वेगळं. मी एकदम बस जीवन गौरव झाला लास्ट आहे असं वाटतं. ती अजूनही करते, अजून तितकेच मेहनत घेते. एवढंच नाही ती काही त्याच्यात अथक परिश्रम घेते ती. त्यामुळे ती अजून तिला आणखी मार्ग अजून पुढे जायला फार चान्सेस आहेत. नक्कीच आणि त्या जाणार आहेत आणि प्रेक्षकांची साथ तुमच्या सोबत आहे. मामा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मलाही छान वाटलं खरंच की अगदी ॲप्रोप्रिएट प्रश्न तू विचारलेस त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. नाही कारण मी प्रश्न विचारताना गल्ल्या सोडणारी मी बरीच बघितलेले आहेत. मामा थँक्यू सो मच. तुम्हाला जसं शांताराम सरांनी दिलेली कॉम्प्लिमेंट होती ती पावती होती तसं माझ्यासाठी ही खूप मोठी पावती आहे. थँक्यू मामा, थँक्यू सो मच नेहमी आम्हाला प्रेरणा देण्यासाठी. आणि एक कलाकार म्हणून एक आपण म्हणूयात ना की काम करताना स्वतःचं बेस्ट व्हर्जन तुम्ही नेहमीच समोर आणतात आणि ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यामुळे मला नेहमी असं वाटते की अभिनयाचं विद्यापीठ आपल्यासोबत असताना जितकं काही टिपता येईल तेवढं टिपण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट महत्त्वाची, थिएटर्समध्ये जाऊन सिनेमा बघूयात. या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या त्या खाली कमेंट्समध्ये आम्हाला जरूर सांगा आणि सबस्क्राईब करा रेडिओ सिटी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल.